शिवप्रस्थ या यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भारताची आर्थिक राजधानी दिल की धडकन मुंबई ट्रॅव्हलिंग करणार आहोत. हा मुंबईचा CSTM म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचा परिसर आहे. त्या ठिकाणच्या ऐतिहासिक इमारती आणि आजूबाजूचा परिसर आपण पाहणार आहोत. खास करून किल्ला परिसर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा इलाका. ज्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला उतरतो आणि बाहेर फिरतो, ऐतिहासिक मोठमोठ्या इमारती आहेत, त्या ठिकाणची खाद्य संस्कृती. हा आहे किल्ला परिसर आणि इथं कबूतरखाना होता. आता मुंबईमध्ये जो कबुतराचा वाद चालू आहे, तर खरं तर ते कबूतर नसून पारवे आहेत. ही आहे ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची इमारत. पहिलं या इमारतीला व्हिटी स्टेशन असं नाव होतं. म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये या ठिकाणी रेल्वे स्टेशनची स्थापना झाली आणि 19व्या शतकाला किंवा 18व्या शतकाच्या शेवटाला या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, सगळ्या देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणेच्या दरम्यान 1853 साली धावलेली आहे. ज्यावेळी आपण स्टेशनला उतरतो, त्याच्या बाहेर लगेचच आपल्याला इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला मिळतात आणि त्या मुंबईला आपण फिरू शकतो. त्या गाड्यामध्ये अतिशय छान अशा त्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत. संपूर्ण मुंबईचं दर्शन आपण त्या गाड्यातून करू शकतो. ह्या अशा डबल डेकर सुद्धा गाड्या, इलेक्ट्रिक गाड्या आहेत, ज्या की जुन्या काळात साध्या गाड्या होत्या, त्या डबल डेकर होत्या, परंतु मध्ये बंद झाल्या होत्या डबल डेकर गाड्या, आणि आता पुन्हा नव्या रूपामध्ये ही डबल डेकर गाडी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय छान अशी डबल डेकर गाडी आहे. लाल कलरमध्ये लाल परी बेस्ट बसेसनी चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा मुंबईकरांना लाईफलाईनमध्ये चांगला प्रयत्न केलेला आहे. CST परिसराच्या बाहेर बऱ्याचशा आपल्याला बेस्ट बसेस पाहायला मिळतात. त्याच्या थोडं पुढं आल्यानंतर आपण किल्ला रोडकडे जातो. त्या ठिकाणी एक कबूतरखाना आहे. अनेक लोक त्या ठिकाणी कबुतराला खायला टाकतात. परंतु आता महाराष्ट्र सरकारने कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, किंवा मुंबई शहरापासून किंवा मानवी वस्तीपासून वेगळ्या ठिकाणी कबूतरखाने निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. हा कबूतरखाना CSTच्या परिसरातलाच आहे. या ठिकाणी बरीच गर्दी होत होती, परंतु आता कमी झालेली आहे. हा ज्यावेळी बंदी याच्या अगोदरचा फोटो आहे. ही ऐतिहासिक इमारत आहे आपली मुंबई महानगरपालिकेची, बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक इमारत आहे. समोरचा जो पुतळा आहे तो जगन्नाथ नाना शंकर शेटे यांचा आहे, ज्यांना आधुनिक मुंबई शहराचे जनक सुद्धा म्हटले जाते. कारण त्यांनी मुंबई शहराचं शहरीकरणासाठीचं जे काही टाउन प्लॅनशिप आहे ही निर्माण केली, अनेक शाळा निर्माण केल्या, अनेक मुंबई शहरासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय मोठी अशी इमारत आहे. तिरंगा झेंडा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शिखर आहे, जुनं बांधकाम आहे. इंग्रजांनी या काळात अतिशय छान काही ऐतिहासिक इमारती निर्माण केलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत ही समोरासमोर आहे असून मुंबईचा दिल म्हटलं तरी चालेल, कारण इथूनच आपल्याला सिव्हिल एरिया म्हणजे मंत्रालय असेल, नरिमन पॉईंट्स असेल किंवा शिफेस असेल, ह्या सगळ्या बाबी जे काही बाजूला आझाद मैदान असेल, कुलाबाकडे जाण्याचा मार्ग असेल, बाजूला गिरगाव चौपाटीकडे जाण्याचा सुद्धा मार्ग असेल, हे सगळे मार्ग या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून जवळ आहेत किंवा मध्य ठिकाण आपल्याला म्हणता येईल.